टिप्स नको आहेत काही, फक्त सिंपल मॉइश्चरायझेशन हवं आहे. असेल ना एक्झॅक्ट मॉइश्चरायझेशन तसं आहे, नो नॉनसेन्स मॉइश्चरायझेशन होतं. थोडासा मला कूलिंग इफेक्ट येतो ह्या सनस्क्रीन वापरल्यानंतर. मला तर पर्सनली ना खूप जास्त घाम येतो, बी इट एनी सीझन, बी इट एनी सिच्युएशन. हाय एव्हरीवन, नमस्कार. मी नुपूर आणि तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे नायका पिंक फ्रायडे सेल हॉल. सो दिस इज माय फर्स्ट टाइम शॉपिंग फ्रॉम नायका आणि एवढे प्रोडक्ट्स ही मी पहिल्यांदाच एकत्र खरेदी केलेली आहेत. नाहीतर मी नेहमी प्रोडक्ट्स थोडेसे कॉलेज पॉकेट मनी वाचून बिट्स अँड पीसेस मध्ये माझे खरेदी करत असते. की चला खूप मोठा खड्डा पडलेला आहे, तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या जस्ट साइडला एक बेल आयकॉन आहे तेही नक्की प्रेस करा, सो दॅट यू गेट नोटिफाईड व्हेनेवर आय पोस्ट. विथ दॅट लेट्स स्ट्रेट डाइव्ह इनटू द व्हिडिओ. सो दिस इज द पॅकेज. एवढं मोठं पॅकेज मी प्रोबॅबली पहिल्यांदा मागवलंय आणि ह्यात मेकअप आणि स्किन केअर प्रोडक्ट्स मिक्स्ड आहेत. तर मी याला चाकूने उघडतेय कारण माझं जे कटर आहे ते माझा भाऊ शाळेत घेऊन गेलेला आणि त्याच्या बॅग मधनं काहीही शोध नाही दिव्य. त्यामुळे आपण उघडूया. एवढे प्रोडक्ट्स मी नायकावरनं मागवलेले आहेत. टोटल ऑफ 6 प्रोडक्ट्स आहेत आणि अजून एक पार्सल आहे. हे पार्सल एक वेगळं आलं होतं, ह्याच्यामध्ये पण एक प्रोडक्ट आहे आणि हे बाकीचे प्रोडक्ट्स वेगवेगळे आले होते. तसं सर्वात पहिले आपण स्किन केअर कॅटेगरीने स्टार्ट करूया. तर स्किन केअर मध्ये आहे हा सिंपलचा विटामिन सी ग्लो फेस वॉश. हा मी पहिल्यांदा ट्राय करते. सिंपलचं मॉइश्चरायझर मी ट्राय केलेलं आहे आणि ते खूप छान आहे आणि छोट्या ट्यूब मध्ये ट्राय केलं होतं. सो यावेळेला ट्रस्टिंग द ब्रँड मी ह्याचं फेस वॉश मागवलेलं आहे. हे फेस वॉश विटामिन सीचं आहे. हे फेस वॉश मी माझ्या मावशीसाठी मागवलं आहे, बिकॉज तिलाही स्किन केअर काय करायचं, कसं करायचं आणि कुठले प्रोडक्ट्स वापरायचे एक्झॅक्टली माहित नाहीये. सो शी ब्लाइंडली ट्रस्ट मी. आणि तुम्हालाही जर माहित नसेल की कसं स्किन केअर वगैरे करायचं, तर मी पुढे सगळे व्हिडिओ स्किन केअरवर आणि मेकअपवर आणणार आहे. सो मेक शुअर की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, सो दॅट तुमच्या सगळ्या स्किन केअर आणि मेकअप रिलेटेड क्वेरीज सॉल्व्ह होतील. सो ह्याचं आपण टेक्स्चर बघूया कसं आहे. ओके, खूप लाईट वेट आणि जेल. सॉरी गाईज फॉर द इंटरप्शन, पण मी जो व्हिडिओ शूट केला होता तो पूर्ण शूट केल्यानंतर मी पाहिलं की माईकची बॅटरी डेड झालेली आहे. मी त्याला चार्ज केलं होतं, पण तरी ती माईकची बॅटरी डेड झालेली आहे आणि आता मी तो माईक चार्जिंगला लावला आहे. सो व्हिडिओमध्ये काहीच आवाज नाही आला अपार्ट फ्रॉम द सिम्पलचं फेस वॉश जे मी तुम्हाला दाखवलं आहे. सो परत मी व्हिडिओ शूट करते, तर चला सुरू करूयात. तर नेक्स्ट स्टेप आहे हे सिम्पलचं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर. हे फेससाठी आहे, काही लोक बॉडीसाठी पण यूज करतात. सो अगेन दॅट डिपेंड्स. मग हे खूप लाईट वेट आहे टेक्स्चरला, मी तुम्हाला दाखवते. मी हे सगळं आधी व्हिडिओमध्ये शूट करून झालं आहे, बट स्टील. सो माझ्याकडे जी छोटीशी जी डब्बी असते ना ती होती एकदम, आणि हे खूप हायड्रेटिंग आहे. असं स्किनने पाणी प्यायल्यासारखं वाटतं हे मॉइश्चरायझर लावल्यावर. आणि ह्याच्यामध्ये काहीही खूप हार्मफुल फ्रेग्रन्स वगैरे नाही आहे, कारण मला फ्रेग्रन्स जाणवत नाही आहे. म्हणजे हे तुमच्या स्किनला जे पाहिजे असेल ना एक्झॅक्ट मॉइश्चरायझेशन तसं आहे. नो नॉनसेन्स मॉइश्चरायझेशन, नो नॉनसेन्स मॉइश्चरायझेशन. का मी एवढी फंबल करते? सो हे नो नॉनसेन्स मॉइश्चरायझेशन. सो हे नो नॉनसेन्स मॉइश्चरायझर आहे तुमच्या स्किनसाठी. इफ यू आर लुकिंग फॉर समथिंग की जे फक्त हायड्रेशन हवं आहे आणि तुम्हाला ॲक्टिव्ज नको आहेत काही, फक्त सिम्पल मॉइश्चरायझेशन हवं आहे, तर तुम्ही सिम्पलचं मॉइश्चरायझर घेऊ शकता. सो इफ यू आर लुकिंग फॉर परचेस तर तुम्ही हे घेऊ शकता. आणि जर नायकाची सेल संपली असेल वाईल आय एम मेकिंग दिस व्हिडिओ, तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ऑनलाईन वेबसाईट किंवा ऑफलाईन शॉप्समधनं हे प्रोडक्ट्स घेऊ शकता. सो द नेक्स्ट प्रोडक्ट इन द स्किन केअर कॅटेगरीज आर सनस्क्रीन्स. सो हे सनस्क्रीन मी घेतलं होतं. दिस इज द मूडी 70 हायड्रोबस्ट हायब्रिड वॉटर सनस्क्रीन विथ SPF 50 PA 4x+. तर ह्याच्यामध्ये हायलुरोनिक ॲसिड आणि कोकोनट वॉटर आहे. ह्याचं पॅकेजिंग मला थोडं जड वाटलं उघडताना, बट एनिवेज वेज रोज यूज करून इट विल बी फाईन.
सो ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो. खूप लाईट वेट कन्सिस्टन्सी आहे आणि खूप पटकन ॲब्झॉर्ब होतं आहे. थोडासा मला कूलिंग इफेक्ट येतो ह्या सनस्क्रीन वापरल्यानंतर. ह्याचाही काही असं खूप प्रॉमिनंट स्मेल नाही आहे, सो तुम्ही वापरू शकता इफ यू वॉन्ट एव्हरीडेसाठी. आणि ही सनस्क्रीन का, कारण मी या ब्रँडची सनस्क्रीन कधीही आधी ट्राय केली नव्हती आणि ही तिथे ह्या ब्रँडवर खूप चांगले डिस्काउंट्स होते, म्हणजे ही माझ्या अफोर्डेबल रेंजमध्ये होती. अगेन मी सगळे प्राइसेस इथे वरती स्क्रीनवर मेन्शन करेन, कारण मला आता प्राइसेस लक्षात नाही आहेत आणि एंडमध्ये किती खर्च झाला तो टोटल सांगणार आहे. सो ही सनस्क्रीन मला आत्ता तरी फर्स्ट गोमध्ये चांगली वाटली. विथ यूज मी तुम्हाला याचा प्रॉपर रिव्ह्यू देऊ शकेन. सो द नेक्स्ट सनस्क्रीन इज वॅसलिन ग्लुटाथाया सनस्क्रीन विथ SPF 50 PA3+. सो आधीच्या सनस्क्रीनमध्ये PA4+ होता, यात PA3+ आहे. मोर दॅन द SPF PA ची व्हॅल्यू किती आहे आणि त्याच्या पुढे किती प्लस आहे ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दॅट इज द डिसाइडिंग फॅक्टर की तुम्हाला सनपासून किती प्रोटेक्शन मिळणार आहे तुमच्या स्किनवर. सो ह्याच्यामध्ये 3 आहेत आणि अगेन या हातावर, कारण आधीचे सगळे प्रोडक्ट्स मी या हातावर वापरून झालेत एकदा व्हिडिओमध्ये. ह्याचा स्मेल तो टिपिकल वॅसलिनचा कसा स्मेल असतो तसा स्मेल आहे, बट अगेन ही पण खूप क्विक ॲब्झॉर्बिंग फॉर्म्युला आहे ह्या सनस्क्रीनचा. आणि ह्याच्यामध्ये 10x मोर पॉवरफुल दॅन विटामिन C आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. ही अगेन 40 ml ची ट्यूब आहे आणि याचा पूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला प्रॉपर यूज केल्यानंतर देऊ शकते. नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस अँड अंडरआर्म डिओडरंट, रोल ऑन पण म्हणू शकता ह्याला. सो हे आहे केमिस्ट ॲट प्लेचं 5% AHS प्लस विटामिन C इन द व्हेरियंट ॲक्वा फ्रेश. सो याचा स्मेल खूप छान आहे, मी आधी स्मेल करून पाहिला आहे, खूप छान स्मेल आहे याचा. आणि ह्याच्यामध्ये AHA आहे, सो 5% AHA, विच मीन्स जर तुमच्या अंडरआर्म्समध्ये पिगमेंटेशन असेल किंवा डार्कनिंग असेल तर ते कमी करायला हेल्प करतं असं ह्याचा क्लेम आहे. सो बघूया किती कमी करायला हेल्प करतं आहे. आणि द सेकंड थिंग इज की हे घेताना मी खूप रिसर्च केला होता की कुठलं घ्यायचं, कारण बऱ्याच ब्रँडचे आहेत जे पिगमेंटेशन कमी करण्याचा क्लेम करतात. प्लस तुम्हाला जर खूप म्हणजे मला तर पर्सनली ना खूप जास्त घाम येतो, बी इट एनी सीझन, बी इट एनी सिच्युएशन. मी घरी असते तरी मला खूप स्वेटिंग होत असते. सो मला अंडरआर्म रोल ऑन घेणं नेसेसरी होतं, बिकॉज मग माझ्या कपड्यांना डाग लागतात खूप, ते असं चंद्रकोर दिसतो घामाचा वगैरे, आणि त्यामुळे तुमचे व्हाईट कपडे स्पेसिफिकली खूप खराब होतात. त्यामुळे असे अंडरआर्म रोल ऑन्स जर तुम्ही वापरत असाल तर मग ते थोडं कमी होतं, त्यामुळे अंडरआर्म रोल ऑन्स. आणि मी खूप रिसर्च केला होता की बरेच असे प्रोडक्ट कम्पेअर करून, तर मग बऱ्याच लोकांनी सांगितलं की केमिस्ट ॲट प्लेचा त्यातल्या त्यात बरा आहे. सो आय परचेज दिस. बट असे बरेच प्रोडक्ट्स आहेत जे की लोकांना चांगले वाटलेत पण मला चांगले नाही वाटलेत. ॲट द एंड तुमचा त्या प्रोडक्टसोबत कसा एक्सपिरियन्स आहे दॅट मॅटर्स अ लॉट दॅन जग काय म्हणतं. सो गो विथ युअर इन्स्टिंक्ट्स. सो स्किन केअरमध्ये एवढंच होतं. तर लेट्स मूव ऑन टू मेकअप कॅटेगरी. तर मेकअपमध्ये सर्वात आधी मी खूप एक्सायटेड आहे ही लिपस्टिक ट्राय करण्यासाठी. तर ही आहे नायकाची लिपस्टिक क्रीम सो मॅट असं काहीतरी याचं नाव आहे, इन द शेड गेम ऑन. तर ह्या शेडवर प्रचंड डिस्काउंट होते ॲज कम्पेअर्ड टू अदर शेड्स. आणि हा परफेक्ट न्यूड आहे असं मी ऐकलंय, सो मला न्यूड शेड्स हवे होते. तर ही बुलेट लिपस्टिक आहे आणि याची पॅकेजिंग पण मला खूप छान वाटली, मस्त आहे पॅकेजिंग. सो बघा मी इथे याला स्वॉच केलं होतं आधी. हा असा शेड दिसतो. लिप्सवर कसा दिसतो हे मी याचा जेव्हा डिटेल्ड रिव्ह्यू टाकीन तेव्हा तुम्ही बघा, कारण आता मी लिपस्टिकवर ऑलरेडी लिक्विड लिपस्टिक लावली आणि ते काढणं दिव्य असतं, त्यामुळे
आज एकच लिपस्टिक. सो द नेक्स्ट प्रोडक्ट इज काजल. तर हे अगेन मी नायकाचं काजळ ऑर्डर केलेलं आहे अँड दिस इज द फर्स्ट टाइम आय एम युझिंग इट. म्हणजे आय विल नॉट बी युझिंग दिस बिकॉज हे मी माझ्यासाठी नाही मागवलं आहे, अगेन माझ्या मावशीसाठी मागवलं आहे. पण माझ्या घरी काजळ आहे जे मी यूज करते आणि आय एम अ व्हेरी बिग काजळ फॅन. मी रोज काजळ लावते, मला खूप आवडतं काजळ लावणं. सो माझ्या घरी काजळ ऑलरेडी स्टॉकअप असतं, त्याची कमी कधीही नसते माझ्या घरी. सो दिस इज नायका ब्लॅक मॅजिक काजळ. It claims to be waterproof, smudge-proof, intensely black and 24 hours long stay. So बघूया कसा निघतं हे प्रोडक्ट. मी नक्की विचारेन माझ्या मावशीला कसं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट इज अ वॉटर टेंट. मला खूप वेळापासनं वॉटर टेंट घ्यायची इच्छा होती कारण एव्हरीडेसाठी आय एम अ कॉलेज स्टुडंट सर्वात आधी आणि एव्हरीडेसाठी रोज कॉलेजला लिपस्टिक लावणं इज अ बिट ओव्हर ड्यू असं मला कधी कधी वाटतं. सो हे जे वॉटर टेंट्स असतात ना हे खूप नॅचरल फिनिश देतात तुम्हाला. बी इट गाल, बी इट तुमचे ओठ, तो खूप नॅचरल फिनिश देतात. त्यामुळे मी हे प्रोडक्ट ट्राय करायचं ठरवलं, याला शॉर्ट द्यायचं ठरवलं. ॲक्च्युली मला एट्यूड हाऊसचं घ्यायचं होतं पण त्याच्यापेक्षा बरेच छान डिस्काउंट रॅनेच्या टेंटवर चालले होते आणि हे एक्झॅक्ट बघून मला ना ते सरकारी हॉस्पिटल्समध्ये कफ सिरप मिळतं ना त्याची आठवण येते. एक्झॅक्ट तसंच दिसतं हे. सो याला मी स्वॉच करून दाखवते हातावर. एकदम वॉटर लाईक फील आहे, असं वाटतंय पाणी पास झालंय माझ्या हातावरनं. दिस इज हाऊ इट इज. सो हे आता मी चिक्सवर लावून बघेन आणि तुम्हाला रिव्ह्यू शेअर करीन ह्याचा. ओके, सो सगळे प्रोडक्ट संपलेले आहेत आणि या सगळ्या प्रोडक्टचे टोटल वॉज समथिंग 1523 रुपीज. सो मी खूप अफोर्डेबल रेंजमध्ये प्रोडक्ट्स घ्यायचे ट्राय केले बिकॉज ते माझ्याच खिशासाठी खिशा फ्रेंडली किंवा पॉकेट फ्रेंडली म्हणू शकतो. आणि हे सगळे प्रोडक्ट जर तुम्ही बाय करू शकता किंवा तुम्हाला बजेट अलाव करत असेल तरच बाय करा. असं काही नाही आहे की इन्फ्लुएन्सर्स सांगतात सो हेच प्रोडक्ट चांगले आहेत. तुम्ही तुमचं थोडं मार्केट रिसर्च करू शकता आणि विविध प्रोडक्ट्स मागवू शकता. सो मी असेच नवनवीन मेकअप आणि स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज माझ्या चॅनलवर पोस्ट करत राहणार आहे. सो तुम्हाला अजून काय टॉपिक स्पेसिफिक हवे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. डेफिनेटली मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या गर्लफ्रेंड्ससोबत आणि ऑल्सो सबस्क्राईब टू द चॅनल. आणि सबस्क्राईबच्या साईडला जस्ट एक बेल आयकॉन आहे, तिलाही प्रेस करा सो दॅट यू गेट नोटिफिकेशन ऑफ माय एव्हरी अपकमिंग व्हिडिओ. सो विथ दॅट भेटूया पुन्हा एका अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hit